आराध्य दैवत शिवाजी छत्रपतींना मानवंदना करून आज शिरूर लोकसभा मतदारसंघाची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते आणि परिचित असे खासदार दादा शिवाजीदादा आढळराव पाटील या प्रचाराच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता होत असताना या कोपरा सभामध्ये दादांचं आगमन आणि आल्यापासून जल्लोष जो आपल्याला दिसतो प्रत्येक चेहऱ्यावर तो बघण्यासारखा आहे। या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके, माजी आमदार शरदजी सोनवणे, आताच ऍक्टर म्हणून आपली ऍक्टिंग नाही तर रियालिटी दाखवली ते आंबेगावचे आहेत असं ते म्हणाले ते मामा। या ठिकाणी उपस्थित या मंचावर तालुका अध्यक्ष भाजप संतोष नाना खैरे, जिल्ह्याचे डायरेक्टर, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे सहयोगी पांडुरंगजी पवार सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या, राष्ट्रवादीच्या देखील, भाजपच्या देखील आमच्या महिला आघाड्या, उपस्थित असलेले पोपटजी रावते, आरपीआयचे, मनसे सगळेच नगरसेवक आणि समोर देखील असलेले अनिलजी मेयर, माजी नगर अध्यक्ष, त्याचप्रमाणे गांजाळेजी, सचिनजी खत्री, अध्यक्ष भाजप तालुका शहर, आणि त्याचप्रमाणे संजय भैया परदेशी, श्रीकांतजी मिरगुंडे, राजेशजी हिंगवले, आणि या ठिकाणी निलेशजी गायकवाड, महाराष्ट्र मीडिया जे चालवतात आणि सर्व मीडियाचे प्रमुख पत्रकार आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी अखिल भैयाने सांगितलं तर अखिल भैया मनापासून जीवापासून कविता लेखापासून त्याने सांगितलं, त्याच्या मनाच्या भावना त्याने बोलून दाखवल्या की बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा, अटलजींना अभिप्रेत असणारा हिंदुस्थानी कसा असावा तो समाजाने किंवा जातीने नाही त्याच्या कर्तृत्वाने ठरतो, आणि म्हणून त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना त्या भावना व्यक्त केल्या। मला आज सांगावंसं वाटतंय की समोरच्या उमेदवाराची आणि आपल्या उमेदवाराची बरोबरी कोणीच करू शकत नाही, कारण या ठिकाणी सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल। त्या तळपत्या सूर्याला आपण 15 वर्ष आधी बघितलं, दादांना आपण 15 वर्ष कार्य करताना बघितलं, आणि ज्या वेळेला मुंबई सारखं गोविंदासारखं, राम नाईकांसारखं त्या ठिकाणी गोविंद येतो काय आणि राम नाईक पडतात काय, एक दिग्गज नेता पडतो आणि खऱ्या अर्थाने देशाची हानी होते, त्याच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्याची हानी झाली आणि शिवाजीदादा आढळराव पाटील समोरच्या अभिनेत्याच्या समोर पडले, आणि ते दुःख दिसल आपल्या मनात आहे। निश्चित आहे माणसातला माणूस असायला हवा, तो आपल्या सर्वांसाठी असायला हवा आणि आपल्याला बरोबर घेऊन जाणारा असायला हवा। तसं न होता या ठिकाणी आपली जी झालेली फसवणूक आहे ती आता प्रत्येकाच्या लक्षात आलेली आहे, आणि म्हणून म्हटलं जातं की या ठिकाणी आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रत्येक जण सांगतोय की 80% निधी परत गेला, ज्याला निधी देता आला नाही स्वतःचा, तो देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीच्या तख्तावर आपल्यासाठी काय आणू शकतो, काहीच आणू शकत नाही। ज्याला स्वतःचा येणारा निधी वापरता येतात नाही, स्वतःच्या पाकिटात हात घालून दुसऱ्याला देता आलं नाही, ते सुद्धा शासनाने दिलेलं देता आलं नाही, त्याच ठिकाणी या शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या पीए बरोबर माझी झालेली लढाई, त्या काळामध्ये व्याज जे पैसे आपण खर्च करतो, जो निधी खर्च करतो, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्या पैशाला जे व्याज असतं संजू भैया सकाळची बरोबर माझं भांडण झालं 6,80,000 मी म्हटलं ते माझ्याच तालुक्यात तर तुमच्या इतका मी पण पाठपुरावा केलेला आहे। कशासाठी? जे पैसे वापरले जातात, तो निधी वापरला जातो, नीट ऐकून घ्या, त्याचं असणारं व्याज आणि त्या व्याजासाठी भरणारा देशातला हा शिरूर लोकसभा मतदारसंघ की ज्या ठिकाणी एक पहिला स्वतः म्हणते की हे पैसे आमच्या अधिकाराचे आम्हाला मिळाले पाहिजे, कारण मरकाई साहेब दादांनी सांगितलं होतं काही पैसे असतील तर तुम्ही खुशाल घ्या, दादांना वाटलं पैसे संपलेले आहेत, परंतु तसं घडलं नाही, व्याज बाकी होतं। मी माहिती घेतली होती नियोजन मध्ये आणि माहिती घेऊन ते पैसे आणण्यासाठी मी भांडली होती, असं कधी तुम्ही ऐकले का?
ऐकलं का? आणि मग विचार करा, अनेक लोकांना आपण बघतो की ज्यांचे पैसे परत जातात, म्हणजे ज्याला दिलेले पैसे वापरता येत नाही, ज्याला दिलं दुकानाला जाणता येत नाही, अशा नेतृत्वाची गरज आहे का आपल्याला? आपल्याला आपल्यातला माणूस पाहिजे. आपल्याला असा माणूस नको जो आपल्याकडे आज मत मागायला, मताची भीक मागायला येतोय, पण जो नारायणगावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणवतो आणि त्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला येऊ शकत नाही, त्याला मतदान मागायचा अधिकार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना आता ठरवायचं आहे, येत्या 13 तारीख आणि येत्या 13 तारखेला आपल्याला मोदीजींना, की मोदी है तो सब मुमकिन है, बरंच काही सांगू शकतो आणि बोलू शकतो. माझ्या माता भगिनी, नवीन तरुण पिढी कोणालाही उल्लू आप नाही बना सकते, अभी उल्लू नाही बनाई. कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवतो. माझं लहानसं बाळ 5वी ला 7वी ला असणारं सुद्धा कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रपती कोण आहे, त्याची आपल्याला किती भाषा येतात, एवढं सुद्धा आपली नातू आपल्याला सांगतात, शिकवतात. अशा वेळेला आम्हाला कोणी फसवू नये. आम्ही महिला, आम्ही मुलं, तरुणी कोणी फसणार नाही. मागच्या वेळी फसवणूक झाली, त्या तिकिटावर तो खेळ चालणार नाही. मला दादांना एवढंच सांगायचंय, दादा ही सगळी लोक तयार आहेत, सज्ज आहेत, फक्त आदेशाची आणि 13 तारखेची वाट पाहतायत की 13 तारीख कधी उजाडतो आणि आम्ही दाखवतो की संविधानाच्या नावावर फसवणूक केली जाते. ज्याला स्वतःचा मताचा अधिकार बजावता येत आहे त्याला संविधानावर बोलायचे निश्चितपणाने कुठलीही नाटकबाजी करायची गरज नाही. इथे फक्त चालेल ती मोदींची गॅरंटी चालेल आणि ती गॅरंटी देणारे फक्त शिवाजीदादा आढळराव पाटील आहे. त्या दिल्लीच्या तख्तावर जाऊन तुमच्यासाठी, या तालुक्यासाठी, या तालुक्याच्या पर्यटनासाठी, या ठिकाणी आपल्याला जे मोठे मोठे प्रकल्प करायचे त्याच्यासाठी 50 का 100 कोटी, 1000 कोटी सुद्धा आणू शकतात. फक्त तुम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी सज्ज व्हा. येत्या 13 तारखेला शिवाजीदादा आढळराव पाटील, कोण म्हणतो 2, कोण म्हणतं 3, मी म्हणते की हे शिलेला तिथे गेल्यानंतर मोदी जगात प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व आहे. 75 वर्ष या ठिकाणी कोणताही नेता या शिवनेरीवर आला नाही. हे महाशय म्हणतात, हे राजाच्या नावावर या ठिकाणी राज्य करतात, राजाचं नाव घेतात, त्या शिवनेरीवर आले का? त्यांना सांगा जरा. 2004 साली बघा, स्वतः मोदीजी या ठिकाणी आले आणि दिल्लीच्या शिवजयंतीला सामील झाले. पाळण्याची दोरी ओढताना आजही फोटो आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही तुमच्यापेक्षा पुढच्या आहोत. मोठे अभिनेते बना, चांगल्या चांगल्या मोठ्या थिएटरला तुमचे पिक्चर गाजू द्या, अभिनय करा. इथे तुमचा अभिनय संपलेला आहे, पडदा पडलेला आहे. आता जनतेला पाहिजे तो खरा शिवबाचा छावा, शिव छत्रपतींचा छावा, शिवाजी आढळराव पाटील, आणि त्यांना 13 तारखेला बहुमोल मताने निवडून द्या. हिम्मते लाख गुलाचा है तो क्या होता है, हिम्मते लाख गुलाचा है तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है, मंजूरे खुदा होता है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय